दशलक्षण पर्वामध्ये 10 धर्माची आराधना करतो. जीवामध्ये किती धर्म आहेत, किती गुण आहेत? अनंत गुण आहेत. मग या अनंत गुणांच्या अनंत पर्याय पण होत असतात. मग धर्म हा एक स्वभाव आहे जीवाचा, आणि जो जीवाचा स्वभाव आहे तो त्याला जाणला असताना प्रगट होतो. जसं आपण कुणाशी तरी बोललो की तो आपल्याशी बोलतो ना, तसं आपण आपल्या स्वभावाला जाणलं की आपली शुद्ध पर्याय प्रगट होते. मग हे करण्यासाठी, ही साधना करण्यासाठी 10 धर्म सांगितले आहेत. उत्तम क्षमा, मार्दव, आर्ज, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य. तुमचे पाठ आहेत. तर 10 धर्माची आराधना करतो. मग 10 धर्माची काय आहे, कशी आपण एक दिवस कसा घालवतो, तर सकाळी उठून भगवंतांचं दर्शन है ना, आपण भगवंतांचं स्मरण करतो पहिल्यांदा तर, आणि नंतर काय करतो, मंदिरामध्ये जातो, भगवंतांचं दर्शन करून पूजा करतो. आणि या 10 दिवसामध्ये तर आपण दशलक्षण पर्वाचीच काय आहे पूजा करतो मुख्यत्वे. बाकी त्याबरोबर चालूच असतंय षोडश कारण है ना. आणि आता काय चालू आहे, मग तुमच्या सगळ्या लक्षात आहे की हो इथं बसून सुद्धा. पंचमेरू, तर याचे पण काय आहे, कोणी शक्तीप्रमाणे 5 उपवास पण करतात. केले होते का? छान. 10 केले, 16 केले, है की नाही. मग चांगली आराधना केली तुम्ही. आपण भक्ती पण करतो आणि साधना पण करतो. मग पूजा करणं, काय आहे जाप वगैरे करणं, त्याचप्रमाणे काय आहे जेवढा संयम पाळणं शक्य आहे, उपवास करून, एकासन करून, हे की नाही, जसं शक्य आहे तसं आपण काय करतो, व्रत वगैरे पण धारण करतो. मग जसं उत्तम क्षमा धर्म आहे तसाच उत्तम काय आहे मार्दव धर्म आहे. हा मार्दव धर्म मान कषायाच्या अभावामध्ये प्रगट होतो, म्हणून आपण त्याचा अर्घ्य पण देतो. त्या अर्घ्यामध्ये सगळं सांगितलंय त्या मानाचं स्वरूप काय, आणि त्या मानाच्या अभावात है ना जो धर्म प्रगट होतो. वास्तविक पाहता धर्म प्रगट होतो, आणि जिथं धर्माची साधना तिथे अधर्माला स्थान नाही. आपण निर्माण स्वरूप आहे या रूपाने जाणलं असताना सहज मार्दव धर्म प्रगट होतो. आणि मार्दव धर्म प्रगट झाला ना की तिथं मान कसा राहील, राहत नाही. म्हणून अर्घ्य पहा कसा आहे त्याचा. मान महाविषरू, मान महाविषरू, करही नीच गती जगत में, कोमल सुधा अनु, कोमल सुधा अनु, सुख पावे प्राणी सदा. उत्तम मार्दव गुण मन मान, मान करन को कौन ठिकाना, बस्यो निगोद माहिते आया, दमरी रूकन भाग बिकाया, रूकन बिकाया भागवशते, देव एक इंद्रिय भया, उत्तम हुआ चांडाल हुआ, भूप कीड़ों में गया, जीतव्य जोवन धन गुमान, कहा करे जल बुद बुदा,
करी विनय बहुगुण बढे जन की ज्ञान का पावे उदा. काय सांगितलं मग? मान महाविषरूप. मान कसा आहे? मान महाविषरूप आहे. आणि काय करतो? हा मान जो आहे तो नीच गतीला नेतो. जो मान करतो त्या मानामुळे तो खोट्या गतीला जातो, म्हणजे दुर्गतीला प्राप्त होतो. कधी काय आहे? तिर्यंच होतो, कधी नारकी होतो, है की नाही? की ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती नसते, खाण्यापिण्याची आपदा, वातावरणाची अनुकूलता नाही, सगळं दुःखच आहे की हो. मग तिथं सांगितलं की हा जो मान कशा आहे, तो जीवाचं नुकसान करणारा आहे, जीवाला दुःख देणारा आहे. परंतु मार्दव धर्म जो आहे तो कसा आहे? कोमल सुधानु, कोमल आहे, है ना? सुधा म्हणजे अमृत, अमृताला धारण करणारा हा जीव सदैव सुखाला प्राप्त करतो. म्हणजे मार्दव धर्म आहे ना मा, तो सुखरूप आहे आणि त्याला जो धारण करतो तो सुखी होणारच. म्हणून उत्तम मार्दव हा का आहे? स्वाभाविक धर्म आहे. आणि तो का आहे? आपण स्वीकारला असताना मानाचा त्या ठिकाणी सद्भाव राहत नाही. जिथं मार्दव धर्म आहे तिथं मान असत नाही. म्हणून काय सांगितलं? कारण अनादी काळापासून आपण कुठं होतो? निगोदामध्ये, छडालेमध्ये ऐकतो ना आपण. पहिल्यांदा निगोदामध्ये राहिलो आणि तिथून येऊन काय झालं? वनस्पती कायिक वगैरे झालो, स्थावर झालो आणि काय आहे? अगदी तुच्छ भावामध्ये राहिलो, है ना? तिथं आपली काय किंमत आहे? एकेंद्रियाला कोण विचारतंय मा? गवत सगळे लोक कसे तुडवतात, है ना? पाणी कसं पण वापरतात किंवा अग्नीचा कसा पण वापर करतात, है ना? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती अशा प्रकारे एकेंद्रिय जीवामध्ये जन्म झाला. आणि काय आहे? तुच्छ रूपाने त्याची किंमत झाली, त्याला कोणी जीव रूपाने ओळखलं सुद्धा नाही. आणि काय आहे? बिना पैशाचं दिलं गेलो. म्हणजे भाजी अशी आपली आपण फुकट देतो का नाही, तशी किंमत काहीच त्या जीवनाला अर्थ राहिला नाही. आणि काय सांगितलं? त्यामुळं आपण दुःखाला प्राप्त झालो. तीव्र पुण्याच्या उदयामध्ये कधी देव झालो, है ना? आणि तिथून पण च्युत होऊन तिथं मान कशाय करतो ना मा? जरी देव झालो तरी काय करतो? म्हणतो मी किती वैभव संपन्न, माझ्याजवळ भरपूर काय आहेत? 5 इंद्रियांचे भोग आहेत, भरपूर देवी आहेत, मोठं राज्य आहे, है ना? त्यांचं काय आहे? वैभव असतं ना देवांचं. त्यामध्ये मान कशाय करतो? आणि परत काय होतो? तहते चयथावर तनुधरे, त्या स्वर्गातून च्युत होऊन एकेंद्रिय पदाला प्राप्त होतो. मग काय उपयोग देव होऊन? काहीच नाही. म्हणून सांगितलं की जर चांगली पर्याय मिळाली तर त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. मनुष्य पर्याय मिळाली, देव पर्याय मिळाली, परंतु काय करतो? त्या पर्यायामध्येच रमतो मा. आणि त्यामुळं त्या पर्यायामध्ये रमल्यामुळं कधी चांडाळ होतो, कधी काय आहे? किडा होतो, है की नाही? तो राजा सुद्धा किडा झाला. तो काय आहे? राजा होता, त्याला समजलं होतं मा की आपलं मरण होणार आहे 7 दिवसात. मग त्याने काय केलं? मुलाला सांगितलं की माझं आता 7 दिवसांनी मरण होणार आहे असं मुनींनी सांगितलंय. तर मुनींचं वचन काही खोटं होणार नाही.
मग काय करायचं, तर मला काय आहे, भोपळ्यामध्ये बंद करा आणि तो भोपळा समुद्राच्या मध्यभाग म्हणजे समुद्रामध्ये सोडा आणि 7 दिवसानंतर काय सांगितलेलं असतं, वीज पडून मरणार राजा. मग तो भोपळ्यामध्ये बंद होतो आणि त्याला त्या समुद्रामध्ये सोडलं जातं. मग काय सांगतात, 7 दिवसांनी काय आहे, मला बाहेर काढा. पण समुद्रामध्ये असलेल्या त्या भोपळ्यावर पडली नसती वीज, पण मगरी मासे असतात ना समुद्रात, तर त्यांनी काय केलं, ढकलत 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 तो भोपळा कुठं आणला, समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि बरोबर 7व्या दिवशी काय झालं, तो भोपळा किनाऱ्यावर आणि बरोबर काय आहे, वीज त्याच्यावर कडकडून पडली आणि तो राजा त्या ठिकाणी मरण पावला. पण पुढं पण सांगितलं त्यांनी मुलांना की भविष्य सांगितलं होतं की मरून तू काय होणार, विष्ठेतला किडा होणार. मग तो म्हणतो की तसलं जीवन काय आहे, किडा होऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मग तो काय करतो, सांगितले त्याप्रमाणे तो मेल्यानंतर विष्ठेमध्ये किडा झाला. राजपुत्रांनी पाहिलं की हा काय आहे, किडा बनलेला आहे. मग ते काय करतात, त्याला बाहेर काढून मारून टाकायचं असं सांगितलेलं असतं ना राजाने, मग तसं करायला लागतो. तर तो काय आहे, किडा परत त्यामध्येच आत जाऊन बसतो. म्हणजे मनुष्य किंवा कोणताही प्राणी ज्या गतीमध्ये जातो तिथं रमतो. आपल्याला वाटतं आपण पुढे गेल्यावर आपल्याला कसं व्हायचं, आपल्याला कोण असणार, आपलं जीवन कसं होणार, पण काही चिंता करायची गरज नाही. आपल्याबरोबर मागच्या भावातून कोण आलंय का, नाही. मग इथं सगळे मिळालेच ना. तसं आपल्या पुण्य पापाने आपल्याला संयोग मिळत असतो, परंतु चुकीच्या भावाने काय होते, दुर्गती होते आणि चांगल्या भावाने सद्गती होते. कोणत्याही गतीमध्ये गेलो असताना आपण आत्मस्वभावाला विसरायचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपण जी पर्याय धारण करतो त्या पर्यायाला पाहत राहतो आणि त्यामध्ये काय करतो, मान करतो. मान म्हणजे काय, गर्वमान. आणि गर्वाचं घर काय असतं, गर्वाचं घर खाली. अगदी लहान मुलांना पण शिकवतात की नाही शाळेमध्ये. तो ससा गर्व करतो आणि कासवाला काय म्हणतो, आपण पैज लावू. कशाची पैज लावू, की या डोंगरावरती ते झाड आहे ना समोर दिसतंय, त्या झाडापर्यंत पोहोचायचं. मग तो कासव म्हणतो मी तर हळूहळू चालतो. कासव हळू चालतं ना आणि ससा जोरात पळतो, परंतु गर्व आहे त्या सशाला आणि तो कासवाला तसं म्हणतो. पण कासव शांत स्वभावी आहे, तो काही गर्व करत नाही. तो म्हणतो ठीक आहे, तुला जर इतकी इच्छाच आहे स्पर्धा करण्याची तर कर. आणि दोघांची स्पर्धा सुरू होते आणि कासव पळू लागतो आणि काय आहे, ससा पण पळू लागतो. दोघं जात असतात, कासव तर हळूहळू चालत असते. मग ससा पळत 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 जातो पुढं आणि काय म्हणतो, आता कासव तर हळूहळू येणार, त्याला यायला खूप वेळ लागणार आहे, तर आपण काय करू, इथलं गवत खाऊया आणि इथं छान झोपूयात, खाल्ल्यानंतर झोप येते. मग तो खातो आणि झोपतो. म्हणतो येऊ देत कासव, त्याला यायला फार वेळ लागणार आहे, आपण पटकन वरती जाऊन त्या झाडापर्यंत पोहोचू शकतो. आणि कासव हळू 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 चालत येतं आणि ते ससा जिथं झोपलेला असतो ना, तर तो झोपलेलाच आहे आणि हा कासव काय करतो, पुढे निघून जातो आणि जाऊन त्या झाडाच्या जवळ बसतो. आणि ससा काय जागा होतो आणि म्हणतो आता आपल्याला पळायला पाहिजे. आणि तो पळत 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 येऊन बघतो तर त्या झाडाखाली कोण आहे, कासव आधीच येऊन बसलंय आणि त्या सशाला वाटतं अजून कासव मागच आहे, अजून हळूहळू येत असेल, परंतु काय झालं, कासव आधी पोहोचलं
म्हणजे गर्व केला तर नाश होतो. गर्वाने काय आहे? गर्वाचं घर खाली, म्हणजे गर्वाने नीच गतीला जातो. गर्वाने कोणत्याही साध्याची सिद्धी होत नाही. गर्वाने नाश होतो. म्हणून इथं सांगतायत की गर्व करू नका. आपल्या स्वभावाला जाणा. स्वभावाला जो जाणतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितले मान आहे गर्व. शास्त्रामध्ये रत्नग्रंथ सावकाचारमध्ये सांगितले की जीव गर्व करतो. किती प्रकारचे गर्व आहेत? ज्ञानम पूजां कुलम जातिम बल वृद्धी तपो वपू. ज्ञान मध है ना, ज्ञानाचा गर्व करतो. माझ्यासारखा हुशार मी, मला सगळं येतं, हा गर्व आहे की नाही? मा यायला पाहिजे, वाचायला पाहिजे, स्वाध्याय करायला पाहिजे, पाठांतर करायला पाहिजे, परंतु ज्ञानाचा गर्व काय करायचा? जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खूप ज्ञानी, तर त्यावेळेस केवली भगवंतांकडे पाहायचं. केवली भगवंतांसारखं आपलं ज्ञान आहे का? आपल्याजवळ मतिश्रुत ज्ञान आणि ते थोडस, आणि केवलींच्या ज्ञानापुढं आपलं ज्ञान तुच्छ आहे. म्हणजे गर्व होत नाही. आपल्यापेक्षा उत्कृष्ट गुणवान व्यक्तींकडे पाहिलं असताना आपल्याला गर्वाचे भाव होत नाहीत, है की नाही? म्हणून तर सांगितलं गर्वाने काय होतो? गर्वाचं घर खाली, म्हणजे तो नीच गतीला जातो, वाईट गतीला जातो. म्हणून गर्व नाही. ज्ञानाचा गर्व, पूजेचा गर्व. मला सगळेजण विचारतात, मला सगळे मान सन्मान देतात, हा भाव चुकीचा आहे ना मा? कशाचा गर्व, कशाचं पद आणि कशाची पूजा? स्तुती करण्यामध्ये आनंद मानतो, स्वतःची वाहवा करून घेतो आणि असं समजतो की मी किती श्रेष्ठ आहे. तर हे भाव चुकीचे. कधी कुलाचा गर्व करतो, कधी जातीचा गर्व करतो, है की नाही? आईच्या कडून आलेलं, आपण म्हणतो माझ्या मामाचं घर चांगलं होतं, सगळे धार्मिक होते, है की नाही? किंवा काय आहे, खूप मोठ्या पदावर होते, मग त्यातून मी त्यांचा काय आहे, त्यांच्या घरातून आहे, ते माझे आजोबा आहेत. अशा प्रकारे म्हणजे कुलाचा गर्व करतो. कधी जातीचा गर्व करतो, माझे वडील किती श्रेष्ठ, आमचे भा किती मोठे होते. म्हणजे अशा प्रकारे त्यातून स्वतःची श्रेष्ठता मानतो. आणि कधी काय आहे, माझी शक्ती किती होती या संबंधी गर्व करतो. शक्ती कुणाची असते? जी वापरली जाते ती शरीराची शक्ती. जीवाची शक्ती तर अनंत आहे आणि त्या अनंत शक्तीला जाणत नाही. आणि शरीराची थोडीशी शक्ती बघून काय म्हणतो, आम्ही किती पूर्वी काम करत होतो, दळत होतो, विहिरीचं पाणी आणत होतो, हे की नाही? शक्ती चांगली होती, शारीरिक क्षमता चांगली होती, हे बरोबर आहे. परंतु त्याचा गर्व करणं चुकीचं आहे. कारण आपण जे केलं ते आपण भोगतोय. तुम्ही भरपूर कष्ट केलंय तरुण अवस्थेमध्ये, आणि याचं फळ म्हणजे तुमचं शरीर चांगलं राहिलं. शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी त्याला भरपूर कामामध्ये जुंपवलं पाहिजे, पण ते समजत नाही, हे की नाही? म्हणून आपण जे केलं कष्ट, त्याचं फलस्वरूप आपल्याला ही साधना करता येते. आपलं शरीर आपल्याला साथ देतं आणि या कारणाने तुम्ही 5 उपास करू शकला, 10 उपास करू शकला, 16 उपवासाची ताकद कुठनं आली? शरीराची काटकता पण पाहिजे. कारण शरीर हे धर्माचं साधन आहे, बाह्य साधन आहे. शरीर स्वस्थ असेल तर आपण साधना चांगली करू शकतो. म्हणून काय सांगितलं, बलाचा गर्व करायचा नाही. आणि वृद्धी, आपल्याला जरा काही विशेष येतंय, जे कोणाला येत नाही, तर अशा प्रकारची विशेष वृद्धी असेल तर त्याचा पण गर्व करायचा नाही. वृद्धी म्हणजे काय, जरा काही कला असतात ना, काही आपल्याला चांगलं येत असतं,
काही पदार्थ चांगले येत असतात, काही कलाकुसर येत असते, रांगोळी येते, मेहंदी येते, कितीतरी कला आहेत ना. पण त्या काय आहेत? न कला आहेत. ते जीवाचं स्वरूप नाही. म्हणून हे सगळं बाहेरच्या गोष्टी माझं स्वरूप नाही समजलं तर त्या संबंधी गर्व होणार नाही. आणि तपाचा पण गर्व करायचा नाही. मी इतके उपास केले, मी इतके एकासन केले, त्या संबंधी पण गर्व करण्याचं कारण नाही. आणि शरीर सुंदर तर मी सुंदर. मग शरीराची सुंदरता आपली आहे का? नाही. शरीर तर नाशवंत आहे. जसे तुम्ही तरुणपणी दिसत होता तसं आता दिसताय का मा? नाही. आता कसे तरुणपणी छान होतं रूप, आता दात नाहीत तोंडामध्ये, काय आहे शरीरावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, सगळं रूप काय आहे विद्रूप झालं की नाही. म्हणजे ते तसं राहिलंय का? शरीराचं परिणमन शरीरामध्ये होतं आणि आपण आपल्यामध्ये परिवर्तन करतो. म्हणून हे म्हातारं शरीर पाहून दुःखी व्हायचं नाही. ही शरीराची अवस्था आहे. आणि रूप मी सुंदर होतो याचा गर्व पण नाही. म्हणून ही शरीराची अवस्था आहे, शरीराचं परिणमन आहे. मी त्यापासून भिन्न चैतन्यमय आत्मा आहे. कारण एयत्त निच्छे गवो समो संवत्त सुंदरो लोये. आचार्य सांगतात की समय लोकामध्ये सुंदर आहे. ह्या तिन्ही लोकामध्ये आत्मा सुंदर आहे. प्रत्येक द्रव्य स्वभावाने सुंदर आहे. आणि मी आत्मा सुद्धा कसा आहे मा? सुंदर आहे, छान आहे. त्या रूपाला पाहायचं. जी गोष्ट आपल्याला आवडते ना त्या गोष्टीकडे आपण पुन्हा पुन्हा पाहतो है ना, पुन्हा पुन्हा करतो. तसं इथं आत्मा सुंदर आहे तर त्याला पाहायला पाहिजे की नाही. म्हणून मी आत्मा सुंदर आहे. मी जीव आहे. मी ह्या पर्याय रूप नाही. म्हणून मी एकेंद्रिय पण नाही आणि मी पंचेंद्रिय पण नाही. ह्या शरीराची अवस्था माझं स्वरूप नाही. मी बालक नाही, तरुण नाही, वृद्ध नाही. जाणायचं हे सगळं काय आहे? माझ्यामध्ये भगवान होण्याची ताकद आहे. आणि ते सामर्थ्य ओळखलं तर ह्या तुच्छ पर्यायामध्ये अडकणार नाही. कोणती ना कोणती अवस्था आहे संसारामध्ये, त्यामध्ये काय श्रेष्ठता आहे? आमच्यापेक्षा किती श्रेष्ठ तप करणारे मुनिराज आहेत. किती सुंदर सुंदर जीव की जे काय आहेत कामदेव असतात, म्हणजे सर्वांग सुंदर असतात. तर त्यांचं ते शरीर राहिलं का? नाही. ते पण नष्ट झालं. ते तर जीव पुरुषार्थ आत्मस्वभावामध्ये करून मोक्षाला पण गेले. जसे बाहुबली भगवान सुंदर होते पण ते शरीर राहतं का? मग शरीराची सुंदरता माझी सुंदरता नाही. मी तर चैतन्यमय आत्मा आहे. म्हणून आत्मस्वभावाला पाहायचं की जेणेकरून आपल्याला गर्व होणार नाही. धनाचा गर्व नाही, रूपाचा गर्व नाही, शक्तीचा गर्व नाही. हे सगळं बाह्य प्रदर्शन आहे मा. आणि हा सगळा कर्माचा उदय आहे. त्या कर्माच्या उदयाला काय चांगलं म्हणणार? कर्म चांगले असतात का कधी? नाही. कर्म हे बंधनामध्ये अडकून ठेवणारे असतात. म्हणून मी अबंध स्वरूप आहे. मी कर्म नाही, कर्माचा उदय माझं स्वरूप नाही. म्हणून मी काय आहे? ह्या सर्व प्रकारच्या 8 प्रकारच्या कर्माने रहित आहे. हे सगळं काय आहे? धन, तारुण्यपण, हे संसार हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे मा. तो पाण्यावर आलेला बुडबुडा किती वेळ राहतो? क्षणभर. बरोबर. मग जसा क्षणभर राहतो लगेच नष्ट होतं, तसं हे तारुण्य शरीराचं राहतं का कायम? तरुण अवस्था गेली ना आपली,
आता वृद्धावस्था आहे, मग त्या तरुण अवस्थेचा काय गर्व करायचा? ते आठवून पण आता गर्व करायचा नाही. आणि धन संपत्ती हे माझं स्वरूप आहे का? नाही. ते नाशवंत आहे, नष्ट होणार आहे. आणि ते नष्ट नाही झालं तर आपण तरी इथं राहणार आहे का? नाहीये. मग त्या धनाला माझं म्हणून दुःख करण्यापेक्षा, पाप बांधण्यापेक्षा त्यापासून भिन्न मी जीव आहे, ही साधना आपल्याला करायची आहे. म्हणून मार्दव भाव सांगतो की मान कशाय करू नको, नम्रता पाहिजे, विनय पाहिजे, है ना. विद्या विनयेन शोभते. जे काय आहे विनयशील जीव असतात तर ते ज्ञानाला प्राप्त होतात आणि लवकरात लवकर मोक्षाला जातात. म्हणून भेद विज्ञानाची कला समजून घ्यायची आणि जे हे आम्हाला देतात, आत्मस्वभावाची साधना कशी करायची शिकवितात, त्या देवशास्त्र गुरूंबद्दल प्रमोद भाव येतो, त्यांच्या संबंधी विनय प्रगट होतो म्हणून विनयी असतो तो काय आहे आनंदी राहतो. जसं सांगितलं की एखादं काय आहे नारळाचं किंवा ताडाचं झाड आहे आणि तिथंच काय आहे गवत आहे आणि ते सगळी झाडं कुठं आहेत? नदीच्या किनारी आहेत. मग जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा जी मोठी झाडं असतात तर ती काय होतात? वाहून जातात. आणि ते गवत असतं तर ते तसंच राहतं. मग सगळे विचारतात तू कसा काय राहिला आणि ती झाडं कशी काय वाहून गेली एवढी मोठी असताना? तर ते काय आहे, ते म्हणतात की जसं पाणी आलं तसं ती गवत काय करतं? वागतं त्याच्याबरोबर, त्या प्रवाहाबरोबर वागतं, त्यामुळे ते टिकतं. आणि ही झाडं काय आहेत? वाकत नाहीयेत, त्यामुळे ती मोडतात, तुटतात, वाहून जातात. म्हणून जो विनयशील असतो, जो काय आहे परिस्थितीनुसार स्वतःमध्ये परिवर्तन करतो आणि धर्माला सोडत नाही, तो जीव काय आहे मोक्षामध्ये टिकून राहतो आणि मोक्षाला प्राप्त होतो. म्हणून विनयशीलता असली पाहिजे. विनयाने सर्व गोष्टी प्राप्त होतात, है ना. आत्मस्वभाव विनय, वि म्हणजे विशेष रूपाने, निनय म्हणजे आपला आपला उपयोग आहे ना, तो आपल्या आत्मस्वभावामध्ये नेणं, याला म्हटलं जातं विनय. मग जो विनय करतो आत्मस्वभावाचा तर तो काय होतो? सर्व प्रकारच्या ज्ञानाला प्राप्त होतो. केवळ ज्ञानाची प्राप्ती होते केवळ ज्ञान स्वभावी आहे आपण, आणि त्या स्वभावाला जाणलं तर केवळ ज्ञानाची प्राप्ती म्हणजे अरिहंत सिद्धावस्था मिळते. म्हणून आपण काय केलं पाहिजे? देवशास्त्र गुरूंच्या प्रती विनय प्रगट केला पाहिजे. ते आमचे गुरु भगवान आहेत, ते आमचे परमगुरु आहेत. त्यांच्या कृपेनेच आपल्याला मोक्ष मार्ग मिळाला आहे. म्हणून त्यांच्या प्रती विनय भाव जर प्रगट केला तर आपल्या कार्याची सिद्धी होते. म्हणून आपण काय जाणायचं की मी आतापर्यंत काही मानाचे भाव केले असतील, मान कशाय केला असेल तर ते सगळे माझे भाव मिथ्या हो. जे दोष केले आतापर्यंत, कशाय केले, ते सगळे माझे दूर हो, ते संस्कार दूर होत. वर्तमानामध्ये भविष्यामध्ये साधनेला बाधा येण्यायोग्य जे पाप भाव केले, जे चुकीचे भाव केले, कोणाला साधनेमध्ये अडथळा केला, वैयावृत्त केलं नाही, सेवा केली नाही, कोणाला दोष दिले, कोणाची निंदा केली, ते सगळे माझे भाव मिथ्या होत. मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषांबद्दल मी प्रायश्चित्त मागत आहे. उत्तम मार्दव धर्म की जय. 24 भगवान की जय. पंच परमेष्ठी भगवान की जय. जैन धर्म की जय हो, जय हो, जय हो.